मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचं छान असं धुक्क सकाळी सकाळी. आणि आज आहे मितूचं गॅदरिंग. त्या संदर्भातीलच कशी काय तयार करते ते तुम्हाला मी दाखवेनच. तर सकाळचं असं काही वातावरण आहे आणि खूप थंडी आहे. चिपळूणला कधीच एवढी थंडी नव्हती आणि आता भरपूर यावर्षी पडली थंडी. सकाळी सकाळी ना मस्त असा कोरा चहा करून घेते, कारण का 2 दिवस हे तिकडेच अडकून होते सांगलीला, त्याच्यामुळे दूध घरात नव्हतं. त्यामुळे कोरा चहा प्यायची वेळ आलेली आहे. आणि कोरा चहा काय तसं सवय आहे प्यायची कधीतरी. तर अशा पद्धतीने मी चहा मस्तपैकी कपामध्ये ओतून घेतला आणि तो मस्त एन्जॉय केला. त्यानंतर ना मी चपाती भाजी बनवून घेतली पटकन. कचरा वगैरे पण काढून घेतला, कारण मितूचा आवरेपर्यंत खूप वेळ जाणार होता. आता इथे मी चहा पिऊन घेते. चहा पिता पिताना सगळं काही ठरवलं होतं की जेवण वगैरे जायचं, पण शक्य काही झालं नाही. आणि तसं बघायला गेलं तर घाई गडबड उडाली, त्याच्यामुळे काय काय गोंधळ झाला ते पुढं सांगते मी तुम्हाला. मम्मी काय करतेस? ब्लाऊजला हुक लावते. रात्री ब्लाऊज आपण पूर्ण केलाय ना, हां हां त्याचा तर पूर्ण हे करून घेते हुक आणि आय. हां. आज ना स्वराच्या शाळेचं वनभोजन जाणार होतं, त्याच्यामुळे तो काही खाऊन जाणार नव्हता. म्हटलं पपई कापून घ्यावी. इथं मी पपई कापून घेते. आणि आज आमचा पपईचाच नाश्ता झालेला आहे खरं तर. 2 दिवसापूर्वी ही पपई मी 60 रुपयाला विकत आणली होती. तर अशा पद्धतीनं कमी बिया होत्या, बघू शकताय, सुंदर अशी होती. बिया जास्त नाहीच आहेत, इथे थोड्याशा आहेत, कमी आहेत. तसंच आहे त्याचा कलर जरा कमी. जी काय अर्धी पपई कट केली होती ना, ती तिघांनी आम्ही खाऊन घेतली. त्यानंतर मितूचं इथे आवरायला घेतलं आणि स्वराजला सुद्धा जायचं होतं वनभोजनसाठी. फायनली मितूचा असा गेटअप झालेला आहे, कोळी गेटअप. कसा वाटतं नक्की सांगा. प्रयत्न केला आहे चांगलं करण्याचा. आणि मागे फिर ब्लाऊजचा गळा. आणि असा हा रात्री ब्लाऊज शिवला आहे मी. सगळं आवरल्यानंतर ना जायचं कसं हा मोठा प्रश्न पडला होता. म्हटलं मग ओंकार घरी असेल तर मी तुला म्हटलं बोलवून आण. मग तो आला आम्हाला सोडायला. आधी तिला गजरा पाहिजे होता, तो घेतला. त्यानंतर शाळेमध्ये पोचलो आणि शाळेत पोचल्या तिला छान असा गजरा लावून घेतला मी. तिची मैत्रीण पण आली होती तिला भेटण्यासाठी. तर इथे बघू शकता असा सुंदर गजरा लावून घेतला. आणि ते ऑलरेडी गॅदरिंग चालू झालेलं, ते थोडंसं मी शूट घेतलेलं आहे दरवाजातून हॉलच्या, कारण भरपूर सारी गर्दी होती. हरिनारायण हरिकोट या यशोदा देवकीच्या नंदलाला श्रीकृष्ण मुकुंद ही गवळण. मी ना हॉलमध्ये जाऊन बघितलं तर खूप सारी गर्दी होती, बसायला कुठेच जागा नव्हती. मग मी पुन्हा हॉलच्या दरवाजात आले आणि थोडंसं शूट घेतलं. आणि इथे बघू शकता मी पाठीमागे उभं राहून हे शूट घेतलेलं आहे. मितालीच्या वर्गातल्या मुलांचा आहे, कबड्डी कॉमेडी डान्स आहे हा. म्हणजे जसं की त्यांचे ॲक्शन्स बघून ना हसायला येत होतं खरं तर. छान केला. त्यानंतर इथे मग देवीचं एक गाणं झालं. असे थोडे थोडे शॉट घेतलेले आहेत मी. खूप छान डान्स करतात, म्हणजे अगदी म्हणजे मनमुराद आनंद हा ह्याच दिवसांमध्ये मुलांना लुटता येतो. त्याच्यामुळे असा चान्स मिळाला तर तो अजिबात सोडू नये, कारण का हीच एक आठवण असते ना, जे की आपण गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आहे किंवा काय गोष्टी. आणि खरं सांगायचं तर मितूनं मला इतकं त्या साडीच्या बाबतीत दमवलं ना, की साडी मला आधीच चुकली. म्हणजे उजव्या साईडला मला पदर घे म्हणाली, मग पुन्हा तो बदलून मी डाव्या साईडला घेतला, कारण परत पुन्हा ती साडी सगळी काढावी लागली मला आणि पुन्हा नेसवावी लागली. त्याच्यामुळे मला घरात बराच वेळ गेला. आणि हे बघू शकताय ज्या ग्रुपमध्ये मुली आहेत ना, त्या सगळ्या इथे जमा झालेल्या आहेत डान्ससाठी. आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांचा डान्स चालू झालेला आहे, बघू शकताय. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊळ हे गाणं होतं.
तर खूप सुंदर डान्स केला. मला तर पर्सनली खूप आवडला. म्हणजे माझी मुलगी डान्स करते म्हणून असं नाही, पण सोबर डान्स झाला. हा जो काही डान्स मुली करतायत ना, तो स्वतः त्यांनी बसवलेला आहे. कोणत्याही कोरिओग्राफरने वगैरे बसवलेला नाही आहे. जशा स्टेप्स आपण मोबाईलमध्ये बघून करतो ना, तशा पद्धतीनं त्यांनी प्रॅक्टिस केलेला आहे. त्यानंतर हा डान्स इथे सादर होतोय. कारण खरंच खूप कौतुक वाटतं. आमच्या वेळी आम्हाला शिक्षक शिकवायचे किंवा शिक्षिका की असा डान्स करा, तसा डान्स करा. पण ह्यांना कोणीच म्हणजे मार्गदर्शन करत असतील थोडंफार, पण वर्ग शिक्षक त्यांना सर असल्यामुळे ना सर असलं असं काही शिकवू शकत नाही. त्याच्यामुळे मुलींनी स्वतः डान्स बसवला आहे. त्याच्यामुळे मी सुंदर म्हणते. तर त्यानंतर स्वराज आज वनभोजनला गेला आहे ना, तर त्याला पण आणायचं होतं. त्याचा पण टाईम 3चा होता आणि हिचा डान्सचं पण टाईम 3चा होता. त्याच्यामुळे मला टेन्शन होतं की स्वराजला कोण आणायला जाणार, कारण मी जाईपर्यंत थोडा वेळ होणार होता. मग सासूबाईंना फोन केला आणि मग त्या म्हणाल्या मी घेऊन येतो त्याला, तू ये तिला घेऊन. म्हटलं ठीक आहे. मग मी म्हणत होती मी थांबते बाकीचे गॅदरिंग, म्हणजे दुपारनंतर 8वी ते 12वीचं गॅदरिंग असतं ना, ते बघण्यासाठी. पण म्हटलं नको, उगाच तुला एकटीला इथं कशाला ठेवून जाऊ मी तिला सोबतच घेऊन आली. कारण मग नंतर आपण घरी गेल्यानंतर साडीमध्ये ती कंटाळून जाईल हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे म्हटलं चल आपली तू माझ्यासोबत घरी, आणि ती घरी आली. तर अशा पद्धतीने छान असं आम्ही एन्जॉय केलेलं आहे गॅदरिंग. आणि सगळ्यांचे डान्स वगैरे झाले आणि मग थोडी भूक लागली होती, कारण सकाळी काहीच नव्हतं खाल्लं, फक्त पपई खाल्ली होती. मस्त अशी दाबेली खाल्ली आणि तिथून आम्ही घरी आलो. तर अशा पद्धतीनं मितालीचं गॅदरिंग झालेलं आहे. बरोबर 3 वाजले मला घरात यायला. चालतच आलो आणि आता तिला फ्रेश वगैरे होऊ दे आणि घरातले कामं जी काय उरलेत ती आता मी करून घेते, कारण सकाळी भरपूर लवकर बोलवलं होतं त्यांनी. तरी पण आम्ही आवरून बऱ्यापैकी 12 वाजता गेलो होतो. उशिराच गेलो होतो, डान्स चालू झाले होते ऑलरेडी. तरी पण म्हटलं थोडंसं काय राहिले ते आता करून घेते. चला आवर आता, चेंज कर पटपट. तर आत्ताच स्वराज आलाय आणि त्याला पपई कापून हवी होती. आता स्वराजाने मी मस्त पपई फस्त करणार आहे एवढी सगळी. मी पण खाणार आहे त्याच्यातलं. असं सासूबाईंनी वडापावचं मिश्रण केलं होतं आणि इकडं पीठ पण केलं होतं, रात्री केलं होतं. ते थोडं शिल्लक होतं म्हणून आत्ता घेऊन आले मी. शाळेतून आल्यानंतर छान असे वडे सोडलेत तळायला.